नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 26 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी अनाथनाथा सगुण स्वरूपा कृपावंता ग्रंथारंभी प्रार्थितो समर्था चरणी माथा भावार्थे दीननाथ म्हणती की तुझला तरी काय नामा ते विसरला शरीर गांजती मजला हे काय तुझला उचित आम्ही तव अनाथ दीन कांजिले प्रपंच वेदनेने हे तव कौतुक पाहुन लाजिरवाणे लौकिकी माता उपेक्षिना बाळाते तेवी तू जगदीश जगाते उपेक्षिता दीनदासाते केवी हे तुते शोभेल हरी तू नाना अवतार धरिसी दीनदासा ते प्रतिपाळीसी तेथे मज दीना ते उपेक्षिसी केवी मिरविती थोरीव आता श्रोते सज्जन हो ऐका चित्त करुणी एकाग्र देखा भाव धरुनिया निका संपूर्ण ग्रंथ ऐका हा उपेक्षिता निज मनी ग्रंथ तरी केवी प्राणियाचा प्रांत यदर्थी इतिहास श्री अच्युत अनुवादत लक्ष्मीये तोची भावात संपूर्ण श्रोते हो करा श्रवण लक्ष्मी ते वजलासे नारायण तेची श्रवण अवधारा अत्र ते कथयिष्यामि कथां पाप प्रणाशिनी यां श्रुत्वा ब्रह्महस्तेन मुच्यते योनि संकटात् लक्ष्मी वदे नारायण जे ऐकती भावे करुण तयांचे पाप होय दहन संकटी जाण न पडती ते ऐसे वाक्य तयाचे पाहे कोणी अभागी उपेक्षू लाहे उपेक्षिता कोण दशा होय तेची ऐकावी सावकाश वीरबाहुर्नृप पूर्व मासिं धूमितले खिले दाता यज्वा स्वरूपश्च शुभ गोजन वल्लभा पूर्वी वीरबाहू राजेश्वर महिमंडळी कीर्ती अपार परमधार्मिक अतिउदार दानशूर प्रतापी सगुण स्वरूप ऐश्वर्य संपन्न सर्वराया माझी श्रेष्ठमान आप्त स्वर्ग प्रजानन चिंतिती कल्याण रायाचे ऐसा भूप सर्वागुणी मंडित विवेकी जैसा वशिष्ठ सत्य सेना जयाची अपरिमित प्रजा पाळित स्वधर्मेसी तयाची भार्या रूपवती सती नाम जाण यशोमती उभयतांची अत्यंत प्रीती असे निश्चिती जाणपा यौवन गर्वे नसे गर्विष्ठ लावण्य माझी असे श्रेष्ठ प्रधान रायाचा धर्मिष्ठ अति निकट स्नेह काजी राज्यभार चालवय नेटका धाकजाचा सर्वासी देखा स्वधर्मेसी अतिविवेका नशिवे देखा पापा ते तया राजयाचा मंत्री चतुर तेथे यथा न्याय चाले राज्यभार तया देशी अन्य विचार नगडे साचार निर्धारेसी असो येणे असता जाण राजपत्नी सर्व गुणे मंडन स्वरूप जाळे पसरून आकर्षिला मनमीन रायाचा सदा सर्वदा विषयासक्त पाही दान धर्म किंचित नेणे काही व भूभूषणा ते सर्व काळ देही सावरितसे सायासे न दानं न व्रतं वपिनं देवार्चन सेवनं भुक्ते भोगाननेकांश्च वपुभूषण तत्परा ऐसी ते राजभार्या जाण कदाही न करी धर्मदान नेणे तीर्थ पर्वणी गंगा स्नान करी अमान्य सर्वही पुरोहित सांगता त्रासले बहुत कंदाही न करी तो दानव्रत पहाही अनुकूळ असता त्वरित नाही हेत धर्मावरी तया ते पुत्र असती दोन सुबाहू शतबाहू नामे जाण तेही स्वरूपे मंडन गुण संपन्न आगळे एकदा मलमासाची संधी प्रधान श्री करुण अवधी म्हणे बहुत दिन न गडे विधी राजश्री दर्शनाते म्हणून साधुनिया वेळ प्रधान स्त्री निघे तात्काळ परम झालीसे उता वेळ राजस्त्रियेचे दर्शनी दर्शनाची धरून लालसा भेटी पातली ते म्हाळसा सुंदरपणे तिची अवजसा शिबिके माझी आरुढे दूती जाणविती स्वामिनी ते प्रधान भार्या पातली दर्शनाते ऐसी ऐकताची मात सामोरी येत गजगामिनी ती येते धरून निज हस्तकी बैसविती झाली निजमंचकी
एरी स्वभावे तेजा विलोकी तव अर्पुवता देखत इंद्रभुवनायसे रम्य सदन रत्ने विकुरुली चहूकडून सूर्यप्रभे समान जाण शोभे सदन तियेचे तेही अलंकारयुक्त गवगवीत सुस्वरूपे असे नटत पयोदर सर्वदा उघडी झाकीत अचळ सरसा वितबेळो वेळा अपार तेथे दासदासी सदा सादरदा सेवेसी काय बोलावे केदवा वचनासी न हाले नेत्रासी पातिया ऐसे देखून ते प्रधान जाया मंजुळ वचने राजभार्या नमुनी तिची पाया काय बोले आदरासी तौ प्रधान पार्यते गुणवंती ते काय वदतसे सती म्हणे कवाई यशोमती वचनाप्रती मान देई हा तव मलमास अति उत्तम प्राप्त झाला केशव पुरुषोत्तम तरी स्नानदान यथानुक्रम उद्भयता संपादू एक मास अगटित तेथीचे महिमान मागुता साध्य नव्हे ऐसा दिन नेणो केवळ वेळ काळ कठीण घडो शके नेणवे ते या लागी राजसे पाही आयुष्य तव आपुले नाही यदर्थी आपण उभयताही आचरो देई व्रताते सकळ पदार्थ अनुकूळ दान धर्म करू सर्व काळ सौभाग्यवर्धन होय सकळ पुत्र आणि कलत्रेसी तव आज्ञे माझी भूपती वरी धार्मिकतयाची रीती तो कदाही वारिना तुझ प्रती करिना दान पद्धती यथाक्रमे ऐसे ऐकून तिच्या उत्तरा बोले काही ते राजदारा अभेरुनी वचनामृत सारा बोले सुंदर ते ऐका म्हणे ऐका हो गुणवंती बाई कैचे दान कैचे व्रत पाही कोण कष्टवी या देही फळ काही आचरुनी आता आचरावे व्रताते ते फळ पुढे प्राप्त होते देव देईल म्हणोती संकल्पाते आशा अंतराते धरुनी ऐसा आचरावा जरी नेम तरी कवण जाणे पुढील जन्म काय ओढवेल नेणो कर्म पाहुनिया धर्म कोण आला दान धर्म करून सर्वजन मृत्यू पावले ते नाही आले परतून नेणो स्वर्गी जाचणी की सन्मान पाहुनिया कोण परतले वृथा कष्ट पावे शरीराते काय उणे केले भगवंते सर्व अनुकूळ आहे आम्हा ते ऐक निरुते भामिनी धन मागावे श्रीहरी सर्व संपत्ती अनुकूळ घरी पुत्र मागो इच्छा अंतरी तरी असती निर्धारी पुत्र दोघे तेही सगुण संपन्न सर्व गुणमंडित पूर्ण वर्तती अमुचे वचनाधीन न मोडती वचन कदा ते तेवी शिव आणि भवानी तेवी मानिती आम्हा उभयता लागुनी तयांची मान्यता सर्वजणी जय विजय सुर लोकीचे मीही स्वरूपे सुंदर अंगना रूपाभिमानेन मानी गोणा माझी ऐश्वर्या पुढे उणा इंद्र ठेंगणा मी मानी सदा सर्वदा मज लागी नृप संतोषवी स्वअंगी प्राण वेचिल वचना लागी माझी या नृपेंद्र तो परमप्रीती आम्हा उभयता ऐसे ऐश्वर्य मज असता तेथे व्रत प्रभावाची वार्ता काय भगवंता मागावे आता व्रत आचरावे कोणी तेही ऐकपा कहाणी सदा पीडलते दरिद्रे करुनी व्रत तयाने करावे अन्न वस्त्र न मिळे किंचित कोटी नाही ज्याची या संतत त्याने करावे पैव्रत आणि कमात अवधारी व्याधीयुक्त असता शरीरी तयाने जपावा हरिहरी किंवा एकची पुत्र संसारी तोही ना एके पितयांचे सदा सर्व काळ माता पिता देखो न शकेची सर्वथा ऐसी जेथे असे व्यवस्था तयाने या व्रता आचरावे व्रताचरता संपूर्ण मनी हेतुहाची पूर्ण वावय माझे कल्याण करावे म्हणून व्रत हे तरी श्रीहरी कृपे करून पाही सर्व अनुकूळ मजलागी बाई मज नसेची वासना काही व्रत प्रभावी साजणीये ऐसी तिची या वचनाची हेळणा करती झाली नृपांगना कोणी जावे तीर्थाटना कष्ट जाणा शरीराते अमृता ऐसे तिचे वचन हेरी मानी तृण समान जेवी अमृतकुंभ घेऊन उकरडा होती अभागी जेवी एकादिया सद्बुद्धी सांगता तोत मनायकेची तत्वता मग तया ते प्रस्तवा होता कुसुकुसी मना माझी तैसा प्रकार येथे झाला नायके शिकविल्या बोला अभेरुनी सती गुणवतीला अपायाला वाट गेली असो होणार ते का सुखे ऐसे मानुनिया निके आज्ञा घेऊन तात्काळिके गुणवती ग्रहाते पातली तव ते गुणवती प्रधान कामिनी आरंभिती झाली व्रता लागुनी यथापूर्वक भावार्थमनी चक्रपाणी आधारितसे एरीकडे यशोमती सती भोगसमयी येता नृपती अवघा समाचार तयाप्रती झाली सांगती आदरेची नृपे उत्तर न देता तयेला संपादित झाला भोगबळा तव अपूर्वत झालीसे लीळा ते सकळान लागी परिसौ कठोर शब्दन सहावे मनविया ते मग तो तव साक्षात अनंत जाणे सर्वांचे हृदगत दृश्यण वृता ठेविलेस म्हणून कोपला नारायण ज्वर प्राप्त झाला न लागता क्षण राजभारी अत्यंत व्याकुळ जाण शांत नवे जाण ज्वर पै अत्यंत भूतज्वर अंगी
प्राण जाऊ पाहे लगबगी वार्ता फाकतांची जगी नृपवेगी पातला त्रही धाविन्नले वेगे सनिद्ध पातले निजांगे दासदासी अपार वेगे पातले वेगे त्या ठाई बहुतांपरी उपचार करविता झाला नृपवर औषधी देता नवे बरे अधिकाधिक व्यथा ज्याची घाबरे झाले नगरवासी उरस्फोट नृपवरासी रुदित शब्द न फुटे पुत्रासी दासदासी अकांत तव तो मंडन प्रधानरा पाही श्री सहित धावत आला लाही तव तेथे दुःखाते पारत नाही समजावित नाही कोणी कोणा शांतविता मंडन प्रधान उगे न राहती नृपनंदन राजयाचे अश्रुपूर्ण देखे प्रधान निजयनी करपल्लवे समजता ते प्रधानी शांत गेले ते तव गुणवंती प्रधान भार्या ते अंतर्ग्रहाते पातली निवारून सकळ स्त्रियांचा मेळा आपण पातली यशोमती जवळा निवारून सकळ दुःख कल्लोळा उपचार केला बहुतेने कितकिया माझी काय केले राजयोषितेने अवलोकिले तब गुणवतीचे मुख चांगले सुशोभित देखिले निजनयनी हरी कुंकुम लेतवदनी माथा शेंदूर सुशोभिनी अंजन घालुनी नयनी देखे भामिनी रायाची मुखी तांबुलाचे रंगला अलंकारे मंडित ते अबला देखती झाली राजवेल्लाळा देखुनी कपाळा आठी घाली मग बोले राजयोषिता कोण काळ शृंगार करिता सगळिका शोक अवस्था शृंगारिया लज्जा नसे तरी उठे आता येथुनी जाई आपुल्या सदनी आली शृंगार सावरुनी दर्शनाला हुनी माझिया ऐसे वदता ती येते एरीचे काय चाले येते स्वामी हे निकादिता सेवका ते न चाले येते दुजियाचे राजा कोपला प्रजा ते पाही सर्व संपत्ती लुटता होई तेथे दुजियाचा उपाय नाही तैसीच नवाही दिसे असो कोपारूढ राजजया देखून उठली प्रधान भार्या स्वग्रहा पातली लवलाया सखेदयुक्त अंतरी एरीकडे नृपसुंदरी भ्रूसंकेते ते अवसरी नृपा लागी अत्यादरी पाचारी जवळ इके म्हणे काही पाहिले कौतुक एरू म्हणे नाही देखिले सम्यक ती म्हणे तुम्ही भोळे भाविक नेणा कौतुक स्त्रियांचे मज प्राप्त झाले हे दुःख तुम्ही सकळ करीतसा शोक प्रधान स्त्री गुणवती देख आली निशंक शृंगारुनी काही दुःख न वाटे तिचे मनी विपरीत मन माझी करणी म्हणून आले शृंगारुणी लज्जा मनी न वाटे मी ती सेवक मी स्वामिनी हा भाव नसे तिचे मनी ऐसी ती सेवकाची करणी नायको कानी स्वामिया ऐसे बोलविले नृपांतरात दूरत ते राजसुंदरा ऐकून कांतेच्या उत्तरा झाला संचार क्रोधाते परम अविवेकी तो भूपती ऐकून स्त्रियांची वचनोक्ती अनुसरला अक्रिय गती तेची पद्धती अवधारा जो श्री बुद्धीने लागला तो सर्वी सर्वस्वे बुडाला तो अपायी पडे भला संशय याला नसेची तवराये क्रोधे करून प्रधान करशिला तो मंडन पायी शृंखळा दृढ घालून गृह लुटून पैनेले तयाची सकळ संपत्ती आणविता झाला भूपती प्रधान दंडीला हे ख्याती नगरामाची प्रगटली पहा प्रभूचे कैसे विंदान चाले जो सत्क्रिये वरून यावरी अपाय कोसळती जाण परी धैर्यन ठाण सोडावे गुणवती आचरता व्रतबरवे प्रधान कर्षुनी ठेवला राये परी डगमगेना तिचे हृदय न सोडी सोय व्रताची ग्रहीचे नेले सर्वधन परी न कंटाळे तिचे मन म्हणे व्रत न होता पूर्ण केवी टाकू मध्यंतरी व्रताचरे सायासी वृत्तांत कळला रायासी मग बोलावू पाठवली दासी पतिव्रते सनिध नृपजो पाहे विलोकुनी तव अलंकारयुक्त कामिनी कुंकुमयुक्त शोभित वदनी नृपे मनी जाणिले म्हणे कांता बोलली सत्य सांप्रत नवे असत्य ही तव जाया सुशोभित नवे दुःख कालत्रयी मग क्रोधयुक्त होऊन पाही ती येते ठेविले काराग्रही उभयता ते एकची ठाई ठेविले असे निर्धार परी तेथे न सोडिती व्रता नित्याचरे प्रधान कांता तव एके दिनी प्रधान तत्वता जाला बोलता स्त्री येते म्हणे आपण उभयता कारागरी कवण दुःख अवस्था देही व्रत आठवले कैचे काही अपरूप नवाई देखतो मंडन उवाच न जाणे कर्मणा कस्य विपाकोयमुपस्थिता गुणवत्युवाच देवसेवकवर्गस्य स्वाम्या यत्तंच जीवितं तव वदे तेव्हा गुणवती बोलतसे प्रतिपती हे नाथ जाणत जाणत वृत्ती केवी निवृत्ती करीतसा
आपुला तो सेवक धर्म तो आपण ये साधिला नेम नेणो आव कर्मा कर्म हे पुरुषोत्तम सर्व जाणे. मग बोले प्रधान मंडन हे तो माझी कर्मरेषा पूर्ण पायी झाल्या शृंखळा बंधन उभयता आपण दुःख भोगू मज करिता तू ते पाही दुःख होतसे हृदयी येरी उत्तर देते समयी शेषशायी निवारिता. विष्णुर्विश्वंभराभार धरणेक धुरंधर श्रीधर परमेशाना सर्व दुःख निकुंतना. म्हणे हे नाथ चुडामणी चिंता न कीजे निजमनी विश्वंभर चक्रपाणी आधार त्रिभुवनी जयाचा. त्याची हे सर्व सत्ता त्रैलोक्य प्रतिपालिता जाणे सर्वांचे मनोगता हिता हिता सर्वही तरी दृढ भाव तयाचे पायी निवांत राहामेव हृदयी आठवून या शेषशायी तोची सर्व निवारील. ऐसे सतीचे नेमवचन ऐकून स्वस्थ राहे प्रधान एरी भावार्थ मनी धरून करी संपूर्ण व्रतापै. होता व्रताची संपूर्णता मग मज आठवू झाला तत्वता गुणे येऊ पहा पै आता न करीती व्रता कोणीही. ऐसे जाणून अंतरी स्वप्नी जागृत केला नृपकेसरी तया ते बोलता झाला वैखरी अवदारी सुंदरी तेची तू. स्वप्ना माझी राया ते पाही जागृत केले ते समयी मूर्खा सावध आता होई बोलतो काही ते ऐक. विना अपराधे तत्वता काराग्रही राखिले उभयता प्रधान आणि त्यांची कांता तरी अन्याय कोणता तयांचा ते गुणवंती परमसज्ञान. ते प्रबोधी यशमती लावून मलमास व्रताचरण आचरू जाण उभयता ते नाणिता निजमनी केली व्रताची हेळणी तया योगेश्वर अद्भुत सदनी कष्टी होत तवदाया. गुणवती भावार्थे करून व्रता करीती झाली आपण भेटीस येता तुझ्या कांतेने विपरीत मनी भावले. ते तव सदैव सुवासिनी भ्रमते वरित सौभाग्य काणी कज्ज कुंकुमाते स्वीकारुनी पातली सदनी तुझिया. ते तव देखता मनी क्षोभ पावली कामिनी तू ते वासवून विपरीत करणी घालते बंधनी उभयता तरी ते अन्याय केवता तुवा विचार न करता नृपनाथा हे गृह लुटून तत्वताम बंदी उभयता काराग्रही. ते गुणवती सुशिळा पुण्यलेशती येते घडला तरी मुक्त करी उभयताला देव निधनाला सर्वही. इतके करी चत्वराता सन्माने बोळवी उभयता हे जरी न करीसी नृपनाथा तरी आत्मघाता पावशील. ऐसे स्वप्नी सांगून शेषशाही गुप्त झाले ठाईचे ठाई राव जागृत होता हृदयी मानी नवाई अद्भुत. मग घाबरेपणे ते वेळी स्वप्न सांगे श्रीय जवळी ऐकता ते चाकाटली अंतरी कळली निजकुण. मग म्हणे जी नृपनाथा तया ते सत्वर मुक्त कराता नाही तरी बरी न दिसेत व्यवस्था होईल घाता आपुलिया. ऐसे ऐकताची वचन दचकले रायाचे मन मग तैसाच बंदिशाळे येऊन उभयता लावून नमियले. शृंखळा बंधनी मुक्त केला कांतेसही गौरविला नूतन वस्त्रे देता झाला कारहार ओपिला मागुती. वस्तुजात सर्वही तयाचे तेही अर्पण केले साचे बोलून या नम्रवाचे सर्वस्वाते क्षमा मागे. गुणवती सती परम मंगळा राव नमस्कारी वेळ राव भाजे तेही आराम वाटला परी कंठ दाटला सद्दतीत. मौन्येची नमस्कारिली सती काही न बोलवीचे पुढती करी अपराधांची शांती नवरलती अनुपम्य. ऐसे मलमास व्रता मग त्या आचरती उभयता सकळ सौभाग्य सरिता झाली प्राप्तता तया ते. मग नागरिक वासी सकळ व्रत करीते झाले अचळ तये नगरी काळवेळ नोहे दुष्काळ कंदाही. ऐसे मलमास महात्म्य आख्यान अवैरिता काय झाले कथन तेची तू ते केले निवेदन सत्यदान भामिनीये. तोची अर्थांतर बरवा श्रोती येते निवेदिला आघवा न घडे तरी न हेळसावा प्रत्ययो घ्यावा श्लोकांतरी. इति श्री मलमात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित षडीवंशतितो मोध्याया बोढः. इति श्री षडीवंशतितमोध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.